आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. Hello everyone, let us start our next topic of SP, that is third chapter ESOP share. In our this third chapter ESOP shares, we will discuss about classification of shares, ESOP shares and methods of ESOP share. First of all, we take first point, that is how to classification of share capital. So as well we know that share capital refers to the capital made up of equity shares and preference shares. So here first one, share capital can be classified as first one, that is authorized or nominal or register capital. तर प्रत्येक कंपनीचं एक ऑथराईज असं कॅपिटल असतं, तर यामध्ये आपण त्याला नॉमिनल कॅपिटल म्हणू शकतो किंवा रजिस्टर कॅपिटल म्हणू शकतो. म्हणजेच त्या कंपनीचं स्वतःचं ऑथराईज कॅपिटल आहे, मालकीचं कॅपिटल आहे. तर यामध्ये 1 लाख इक्विटी शेअर्स हे ऑथराईज कॅपिटल पैकी इक्विटी शेअर्स आहेत. 1 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 असं टोटल त्यांचं ऑथराईज कॅपिटल आहे, ते म्हणजे ₹10 लाख. त्या 10 लाखपैकी काही इक्विटी शेअर्स हे इश्यू केलेले आहेत आणि बाकीचे आहेत ते त्याला आपण अनइश्यूड असं म्हणतो आहे. म्हणजे इश्यू केलेत म्हणजेच 1 लाख इक्विटीपैकी 40,000 इक्विटी शेअर्स हे इश्यू केलेत ₹10. याप्रमाणे इश्यूड कॅपिटलचे अमाऊंट झाले ₹4 लाख. आणि जे अनइश्यूड आहेत म्हणजे बॅलन्स जो राहिला 60,000 हे अनइश्यूड कॅपिटल आहेत ₹10. या पद्धतीने अनइश्यूड कॅपिटल आपलं आलं 6 लाख. ओके, म्हणजे 1 लाख इक्विटी शेअर्सचं आपण जर इश्यूड कॅपिटल काढलं तर 40,000 इक्विटी शेअर्स आपण इश्यू केले ₹10. याप्रमाणे 4 लाख येतील आणि उरलेले 60,000 अनइश्यूड आहेत, त्याचे इश्यू केलेले नाही आहेत, त्यामुळे त्याचे ₹10 याप्रमाणे त्याची अमाऊंट येईल 6 लाख. ओके, मग या इश्यूड कॅपिटलपैकीच काही कॅपिटल हे सबस्क्राईब केलं जात असतं. तर सबस्क्राईब कॅपिटल इट मीन्स इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच हॅज बीन सबस्क्राईब ऑर टेकन अप ऑर बॉट बाय इन्व्हेस्टर. म्हणजेच या इश्यूड कॅपिटल काही इक्विटी शेअर्स आहेत ते काय करत असतात, टेक ओव्हर करत असतात किंवा सबस्क्राईब करत असतात, कोणतं इन्व्हेस्टर करत असतात. मग त्यापैकी सबस्क्राईब कॅपिटल आपण 40,000 इक्विटीपैकी आपण 30,000 सबस्क्राईब केलेले आहेत. 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 असं आपलं सबस्क्राईब कॅपिटल येईल ₹3 लाख. आणि जे टेक ओव्हर केलेले नाही आहेत म्हणजे उरले आपले 40,000 इक्विटीपैकी 30,000 हे आपले सबस्क्राईब झाले, म्हणजे शिल्लक राहिले आपले 10,000, ते अनसबस्क्राईब कॅपिटल असं म्हणतो आहे. तर 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच असं आपलं 1 लाख हे अनसबस्क्राईब कॅपिटल आहे. ओके, मग या सबस्क्राईब कॅपिटलपैकी काही कॉल्ड अप कॅपिटल आहे, अनकॉल्ड कॅपिटल आहे आणि रिझर्व्ह कॅपिटल आहे. तर कॉल्ड अप कॅपिटल म्हणजेच काय, तर कॉल्ड अप कॅपिटल इज द पार्ट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल विच अ कंपनी हॅज कॉल्ड ऑर डिमांडेड टू बी पेड बाय द शेअर होल्डर. म्हणजेच यापैकी सबस्क्राईब जे कॅपिटल केले त्यापैकी काही कॅपिटल किंवा काही इक्विटी शेअर्स आहेत त्याबद्दल डिमांड केलं जात असतं आणि हे डिमांडेड टू बी पेड बाय द शेअर होल्डर, म्हणजेच त्याला आपण कॉल्ड अप कॅपिटल म्हणतो आहे. म्हणजेच या 3 लाख आपलं सबस्क्राईब कॅपिटल आहे. तर आपले 30,000 इक्विटी शेअर्स होते, त्याचं इथे रेट मात्र आपला कमी झालेलं दिसतो आहे, म्हणजे त्याने डिमांड केल्याप्रमाणे ₹5 इच या पद्धतीने कॉल्ड अप कॅपिटल आपलं झालेलं आहे, ते म्हणजे 1,50,000. आणि 30,000 अनकॉल्ड, तर या ठिकाणी बघा आपलं रेट जो आहे तो आपला अनकॉल्डचा आहे, ते डिमांड ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने त्याचा रेट आहे. तर अनकॉल्ड आपलं 30,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹4 इच, म्हणजे या ठिकाणी ₹4 आपल्याला त्याचा रेट दिलेला आहे, म्हणजे ते टोटल अनकॉल्ड कॅपिटल आहे 1,20,000. आणि रिझर्व्ह कॅपिटल, तर रिझर्व्ह कॅपिटल इज द पार्ट ऑफ अनकॉल्ड कॅपिटल. सो हिअर कंपनी कॅन डिसाइडेड टू कीप असाइड अ पार्ट ऑफ इट्स uncalled capital to be called up only at the time of winding up of the company to meet its financial requirement. तर रिझर्व्ह कॅपिटल प्रत्येक कंपनी आपलं एक रिझर्व्ह कॅपिटल ठेवलेलं असतं बाजूला. तर त्यापैकी 30,000 इक्विटी शेअर्स ₹1 या पद्धतीने 30,000 हे रिझर्व्ह कॅपिटल त्या कंपनीचं आहे. ते कॉल्ड अप कॅपिटल आहे, त्यापैकी काही पेड अप कॅपिटल आहे. तर पेड अप कॅपिटल इज द टोटल अमाऊंट ऑफ मनी ॲक्च्युली पेड बाय द शेअर होल्डर्स वेन द कंपनी हॅज कॉल्ड अप ऑर डिमांडेड देम टू पे. मग या ठिकाणी पेड अप कॅपिटल आपल्याला कॉल्ड अप कॅपिटलपैकीच 20,000 इक्विटी शेअर्स आहेत, कारण आपलं कॉल्ड अप कॅपिटल 30,000 इक्विटी शेअर्स होते, त्यापैकी 20,000 पेडअप केलेले आहेत शेअर होल्डर्सनी, म्हणजे 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹5
असं टोटल आपलं पेडअप कॅपिटल आलं आहे ₹1 लाख. आणि कॉल्स इन ॲरियर्स तर आपले 20,000 म्हणजे टोटल 30,000 होते, त्यापैकी 20,000 आपलं पेडअप कॅपिटल झाले, म्हणजेच बॅलन्स आपला 10,000 त्याला आपण कॉल्स इन ॲरियर्स म्हणतो ते ₹5. या पद्धतीने 50,000 हे कॉल्स इन ॲरियर्स आहेत. तर हे आपलं क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल बघितलेलं आहे. तर हा जो सिलेबसपैकी तुमचा जो 25% रिड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त माहिती होण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला त्याबद्दल माहिती देत आहे, मात्र हे एक्झामला असणार नाही आहे. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं ते म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स. अ कंपनी मे नीड कॅपिटल टू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट ऑर टू एक्सपांड ऑर डायव्हर्सिफाय इट्स एक्झिस्टिंग business or to repay its old debts. It can raise funds by taking loans or by issuing shares, debenture, bonds, etc. In a case company wants to raise capital by selling shares, it can issue preference shares, equity shares or ordinary shares. तर आपल्याला शेअर्सचं इश्यू कसं केलं जात असतं ते याच्यामध्ये बघायचं. तर कंपनी ज्यावेळी आपलं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत असते किंवा त्याचा एक्सपांड करत असतं बिझनेस, तर त्यावेळी कोणत्या पद्धतीने रेझिंग फंड्स केले जात असतात. तर त्यासाठी कंपनी काय करत असते, कधी कधी लोन घेत असते किंवा इश्यू करत असते शेअर्स किंवा डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स इश्यू करत असते. आणि याच्यामध्ये जेव्हा कॅपिटल रेज केलं जात असतं तेव्हा ते सेलिंग शेअर्स केले जात असतात आणि मग ते शेअर्स कधी प्रेफरन्स शेअर इश्यू केले जात असते किंवा इक्विटी शेअर्स इश्यू केले जात असतात. तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स, कोणकोणत्या पद्धतीने शेअर्स इश्यू केले जात असतात. तर ह्याच्यामध्ये ABCD या 4 प्रकारे शेअर्स इश्यू केले जात असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत A म्हणजे तो पब्लिक ऑफर, आणि B आहे ते एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स, C एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आणि D प्रायव्हेट प्लेसमेंट. तर A जे आपण बघणार आहोत की पब्लिक ऑफर कशा पद्धतीने दिली जात असते, कशा पद्धतीने कंपनी इश्यू शेअर्स करत असते. तर याच्यामध्ये आपलं फर्स्ट आपण बघणार आहोत A म्हणजे पब्लिक इश्यू or public offers of shares. Public issue of offer means offering the shares to the public. This is the most common method used by companies. The company invites the public to subscribe for its share by issuing prospects. तर यामध्ये पब्लिक इश्यू म्हणजेच कंपनी पब्लिकसाठी काही शेअर्स इश्यू करत असते आणि ही सगळ्यात महत्त्वाची अशी मेथड आहे जी प्रत्येक कंपनी यूज करत असते. आणि या ठिकाणी कंपनी इन्व्हाइट करत असते पब्लिकला की ते सबस्क्राईब शेअर्स करा बाय इश्युइंग प्रॉस्पेक्ट्स. तर याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण फिक्स प्राइस इश्यू मेथड बघतोय. अंडर दिस मेथड द कंपनी स्टेट इन इट्स प्रॉस्पेक्ट्स the quantity at the and the price at which the shares are offered to the public. The subscriber or investor are asked to pay a certain portion of face value of shares or entire issue price along with the application. The company comes to know the demand of its shares only after the subscription period ends. Company can issue shares at par or premium. Fixed price method is used for all types of issues, that is public issue, right issue or ESOS etc. तर फिक्स प्राइस इश्यू मेथड या मेथडमध्ये कंपनी प्रॉस्पेक्टमध्ये मेन्शनच करते की त्या क्वांटिटी आणि त्या शेअर्सची प्राइस किती आहे हे कंपनी पब्लिकला ऑफर करत असते आणि हे सगळं मेन्शन प्रॉस्पेक्टमध्ये केलं जात असतं. आणि यावेळी ज्यावेळी इश्यू केले जात असतात तेव्हा सबस्क्रायबर किंवा इन्व्हेस्टर आहेत त्यांना सर्टन पोर्शन जो आहे त्या शेअर्सची जी व्हॅल्यू आहे त्याची फेस व्हॅल्यू किंवा एंटायर इश्यू प्राईस अलॉंग विथ ॲप्लिकेशन कंपनी इन्व्हेस्टरला एक प्रकारे परमिशन देत असते की यामध्ये इश्यू केल्यानंतर तुम्ही त्याची काही फेस व्हॅल्यू तुम्ही भरू शकता किंवा मग एंटायर जी इश्यू प्राईस आहे त्या पद्धतीने तुम्ही प्राईसनुसार तुम्ही इश्यू केलेले जे शेअर्स आहेत ते खरेदी करू शकता. तर यामध्ये कंपनी काय करत असते, ज्या पद्धतीने डिमांड असेल त्या पद्धतीने सबस्क्रिप्शन पिरियड एंड झाल्यानंतर कंपनी ते जे शेअर्स आहेत ते शेअर्स जेव्हा इश्यू करत असते ते काही ॲट पार किंवा प्रीमियम मेथडने करत असते. मग ॲट पार म्हणजे त्या ज्या किमतीला खरेदी केलं त्याच किमतीला तो इश्यू केला जात असतो किंवा मग त्याच्यावर प्रीमियम दिलं जात असतं. तर याच्यामध्ये जे इश्यू केलं जात असतं ते पब्लिक इश्यू ही एक मेथड फिक्स प्राईस मेथडमध्ये येते आणि राईट इश्यू आणि ESOS मेथड या पद्धतीने केलं जात असतं. तर याच्यामध्ये आपण प्रीमियम मेथड बघायचं आहे. ॲट पार म्हणजे त्याच किमतीला कंपनी म्हणजे ₹10
₹10 या पद्धतीने जर त्याने इश्यू केला असतील तर ₹10लाच ते ॲट पार इक्विटी शेअर्स हे काय केल्यात असतात तर इश्यू केल्यात असतात. तर ॲट प्रीमियम मेथड when a company issues shares at a price above the face value of share, it is called that issue of share of premium. म्हणजे जी फेस व्हॅल्यू आहे अबाव द फेस व्हॅल्यू असेल, म्हणजे जर ₹100 त्याची फेस व्हॅल्यू असेल आणि 150ला जर कंपनी इश्यू करत असेल तर ₹50 हा प्रीमियम त्या कंपनीचा असतो. तर ॲट पार किंवा ॲट प्रीमियम या मेथडने केलं जात असतं. सेकंड मेथड आहे ती म्हणजे बुक बिल्डिंग मेथड. अंडर दिस मेथड द इश्युअर company determines the number of shares and the issue price at which its shares will be sold by bidding process. तर याच्यामध्ये काय करत असतं, जे इश्यू ज्यावेळी कंपनी करत असते तर या इश्यूवर कंपनी डिटरमाइन्स करत असतात की नंबर ऑफ शेअर्स आणि इश्यू प्राईस किती केलेले आहे हे बिडिंग प्रोसेस म्हणजे ज्या पद्धतीने आपण बोली पद्धतीने लिलाव पद्धतीने या ठिकाणी शेअरची प्राईस आहे ती इश्यू केली जात असते. द कंपनी इश्यूड अ रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स विच कंटेनिंग प्राइस रेंज और प्राइस बँड अँड आस्क द इन्व्हेस्टर टू बीड ऑन इट अँड द लोअर एंड ऑफ द प्राइस बँड इज कॉल्ड द फ्लोर प्राइस विच वाईल द हायेस्ट एंड इज द कॉल्ड ऑफ कॅप प्राइस और सेलिंग प्राइस. तर याच्यामध्ये जेव्हा बोली पद्धतीने शेअर्स इश्यू केले जात असतात तर हे करत असताना रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट असतो आणि त्याच्यामध्ये मेन्शन जी प्राईसची रेंज आहे ती त्यामध्ये केली जात असते आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टरला बीड केलं जात असतं. कशा पद्धतीने आपल्याला प्राईस जी इश्यू करायची आहे त्या पद्धतीने 2 ते 3 जे इन्व्हेस्टर असतील तर त्यांच्यामध्ये बिडिंग पद्धतीने होत असते. तर इन्व्हेस्टर कॅन बीड एनी नंबर्स ऑफ शेअर दॅट दे आर विलिंग टू बाय एनी प्राईस विदिन द प्राइस बँड. बिडिंग इज केप्ट ओपन फॉर 5 days. 5 दिवसापर्यंत ती बिडिंगच्या पद्धतीने बोली लावली जात असते. द बिड्स अलॉंग विथ द ॲप्लिकेशन मनी इज टू बी सबमिटेड टू द लीड मर्चंट बँकर्स कॉल ॲज बुक रनर्स. म्हणजे एकदा त्यांची लिलाव पद्धतीने म्हणजे बीड पद्धतीने एकदा फिक्स झालं की या प्राईसला आपण शेअर्स खरेदी करणार आहोत तर त्याचं हे 5 दिवस त्या पद्धतीने लिलाव केला जात असतो आणि त्या पद्धतीने मग एक मर्चंट बँक आहे त्याच्यामध्ये सबमिट ते ॲप्लिकेशन मनी केलं जात असते. आफ्टर बिडिंग इज ओव्हर कंपनी फिक्स कट ऑफ प्राइस बेस्ड ऑन द हायेस्ट और बेस्ट प्राइस ॲट विच ऑल शेअर्स ऑन ऑफर कॅन बी सोल्ड. कंपनी इश्यूड अ प्रॉस्पेक्ट विच कंटेन द फायनल प्राइस. बुक बिल्डिंग मेथड इज यूज फॉर पब्लिक इश्यू दॅट इज IPO अँड EPO FPO. तर याच्यामध्ये एकदा प्राईस त्यांची कन्फर्म झाली की त्या पद्धतीने कंपनी त्या प्रॉस्पेक्टमध्ये फायनल प्राईस कंटेन करते किंवा मेन्शन करते आणि त्या पद्धतीने या बुक बिल्डिंगद्वारे पब्लिक इश्यू केलाच असते. त्याला आपण एक्झाम्पल बघू शकतो ते म्हणजे IPO आणि FPO. तर यामध्ये कंपनी इश्यू ऑफ शेअर डिस्काउंटने सुद्धा करत असते. तर याच्यामध्ये आपण पब्लिक इश्यू केला जात असतो ते म्हणजे पब्लिक ऑफिसर ज्याच्यामध्ये IPO आणि FPO. तर इनिशियल पब्लिक ऑफर. तर कशा पद्धतीने इनिशियल पब्लिक ऑफर केली जात असते तर इनिशियल पब्लिक ऑफर रेफर्स टू द प्रोसेस ऑफ ऑफरिंग शेअर्स ऑफ अ कंपनी टू द पब्लिक फॉर द फर्स्ट टाइम. अ न्यू कंपनी और एन एक्झिस्टिंग कंपनी विच हॅड रेज इट्स कॅपिटल अर्लियर फ्रॉम promoters or other investor may offer its shares to the public when it is in need of fresh fund. The first time the company offers its shares to the public is called the initial public offer. तर इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये काय केलं जातं ती ही अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये ऑफरिंग शेअर्स केले जात असते. म्हणजेच कंपनी पब्लिकला ऑफर करत असते फर्स्ट टाईम आणि याच्यामध्ये नवीन कंपनी किंवा जी जुनी एक्झिस्टिंग कंपनी असेल ज्यावेळी कॅपिटल रेज केलं जात असतं त्यावेळी प्रमोटर्स किंवा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडनं शेअर्स इश्यू करण्यासाठी पब्लिकला म्हणजेच फ्रेश फंड रेजिंग करण्यासाठी एक प्रकारे इश्यू केलं जात असतं. त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतो. Before IPO, a company is not listed company. Its shares are privately held. But after IPO, a company become a listed company and its share can be bought and sold by investor in the open market. तर या पद्धतीने जेव्हा इनिशियल पब्लिक ऑफर दिली जात असते त्यावेळी कंपनी लिस्टेड कंपनी नसतेच मात्र प्रायव्हेटली हेल्ड केलं जात असतं, प्रायव्हेटली घेतले जात असतं. त्याच्यानंतर म्हणजे आफ्टर IPO केल्यानंतर कंपनीची जी शेअर खरेदी केले ते कंपनी ओपन मार्केटमध्ये इन्व्हेस्टरद्वारे काय करू शकते तर विकू शकते म्हणजेच सेलिंग आणि बाईंग करू शकते. त्याच्यानंतर
पुढचं FPO आपण बघणार आहोत, फर्दर पब्लिक ऑफर और फॉलो ऑन पब्लिक ऑफर, त्याला आपण FPO म्हणतो. When a company issues shares to the public after an IPO, it is called as further public offer. Thus, every issue of shares by a listed company after its IPO is called FPO. FPO leads to increase the subscribe capital of a company. तर फर्दर पब्लिक ऑफर त्याला आपण फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतोय. तर पहिलं IPO द्वारे केल्यानंतर यामध्ये वेन अ कंपनी इश्यू शेअर्स टू द पब्लिक, म्हणजेच कंपनी इश्यू शेअर केले पब्लिकसाठी आफ्टर अँड IPO, त्याच्यानंतर तर त्याला पब्लिक ऑफरनुसार शेअर्स हे त्या लिस्टेड कंपनीद्वारे FPOमध्ये जातात, म्हणजेच त्याचा आपण त्याला फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतो. आणि हा FPO लीड्स इन्क्रीज केलं जात असतं ते म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल, कंपनीचं सबस्क्राईब कॅपिटलमध्ये इन्क्रीज केलं जात असतं. तर ही आपण पहिली मेथड बघितली आहे. नेक्स्ट मेथड आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ती म्हणजे ऑफरिंग शेअर्स टू एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स.